मी आहे ममता एम ए पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सरबत बनवण्यासाठी एक प्रीमिक्स तयार करणार आहोत आणि हे प्रीमिक्स बनवण्यासाठी जास्त वेळ न लागता अगदी 2 ते 3 मिनिटात हे प्रीमिक्स तयार होतो आणि आपलं प्रीमिक्स तयार असेल तर सरबत सुद्धा पटकन बनून तयार होईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सरबतचे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 कप साखर टाकते। मेजरमेंटसाठी कुठचाही कप किंवा वाटी सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे, तर कस्टर्ड पावडर अर्धा कप टाकते। आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, तर 2 चमचे बदाम, 2 चमचे काजू, 1 चमचा पिस्ता आणि 5-6 वेलची टाकते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठचेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। तर इथे मिक्सरचं भांडं पूर्ण भरलं आहे, तर मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची मी बारीक पावडर करून घेते। तर हे बघा, मस्त अशी बारीक पावडर करून घेतली आहे। तर मस्त आपलं झटपट प्रीमिक्स बनवून तयार आहे। यापासून आपण कधी पण कस्टर्ड सरबत बनवू शकतो। आता या प्रीमिक्स मध्ये मी थोडेसे पिस्ताचे काप, त्यानंतर काजू बदामाचे काप आणि थोडेसे केसर टाकते। ड्रायफ्रूटचे काप आणि केसर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर इथे मस्त कस्टर्ड सरबतचं प्रीमिक्स तयार झालं आहे। हे एका हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने राहू शकतो। आता थंडगार सरबत बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे। आता ह्यातलं थोडं दूध मी काढून घेते, म्हणजे 2 ते 3 चमचे थंड दूध वाटीमध्ये काढून घेते आणि गॅस मिडियम करून एक उकळी काढायची आहे। तर दुधाला उकळी येईपर्यंत जे वाटीमध्ये थंड दूध काढून घेतले आहे त्यामध्ये प्रीमिक्स टाकायचे आहे। तर 1 लिटर दुधासाठी 6 ते 7 मोठे चमचे प्रीमिक्स टाकून मिक्स करून घेते। तर इथे प्रीमिक्स मिक्स करून घेतलं आहे। आता दूध पाहूया। तर हे बघा, दुधाला उकळी आली आहे। आता गॅस कमी करून घेते आणि ह्यामध्ये प्रीमिक्सचं मिश्रण ह्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घेते। गॅस कमीच ठेवायचा आहे। या प्रीमिक्स मध्ये साखर घातली आहे, त्यामुळे मी इथे साखर टाकत नाहीये। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर ह्यामध्ये थोडी साखर ऍड करू शकता। आता दुधाला थोडं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करून घेते। तर जवळजवळ 7-8 मिनिटे इथे मी दुधाला छान उकळून घेतलं आहे आणि दुधाला छान क्रीमी टेक्स्चर आलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, चम्मचला थोडी हलकीशी क्रीमी टेक्स्चर आलं आहे। आपल्याला जास्त घट्ट दूध बनवायचं नाहीये, कारण हे कस्टर्ड दूध थंड झालं की ते अजून थोडंसं घट्ट होईल। आता इथे मी गॅस बंद करते आणि दूध थंड करून घेते। तर इथे दूध थंड झाले आहे। आता ह्यामध्ये 4-5 बर्फाचे तुकडे टाकते, त्यानंतर थोडा सब्जा टाकून घेते आणि मग ह्यामध्ये रोज पेटल्स टाकते। यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुलकंद किंवा टुटी फ्रुटी सुद्धा टाकू शकता। तर इथे आपलं थंडगार सरबत तयार झालं आहे। आता सर्व करून घेते। तर वरतून थोडेसे मी ड्रायफ्रूटचे काप टाकते। तर इथे आपलं मस्त थंडगार कस्टर्ड सरबत तयार झालं आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।